कोकणची औद्योगिक जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी आता एका गंभीर संकटाच्या विळख्यात अडकली आहे। अवघ्या 48 तासात लोटे एमआयडीसीतील प्रमुख उद्योगांसह तब्बल 9 नामांकित कंपन्या शटडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचा गंभीर इशारा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष राज आमरे यांनी दिलाय। या संकटामागचं मुख्य कारण म्हणजे तीव्र पाणी टंचाई। नेमकी काय आहे परिस्थिती, पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी। रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा कणा मानली जाणारी लोटे एमआयडीसी सध्या अभूतपूर्व पाणी संकटाचा सामना करतेय। उद्योगांसाठी आवश्यक असलेला पाणी पुरवठा जवळपास संपुष्टात येण्याच्या स्थितीत असल्याने अनेक कंपन्यांचे उत्पादन ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय। आता मी जिथे उभा आहे ती कोकणातली नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील जीवनवाहिनी मानली जाणारी लोटे एमआयडीसी। या लोटे एमआयडीसी बाबतीत एक सर्वात मोठी बातमी आपण समोर घेऊन येत आहोत। येत्या 48 तासांमध्ये लोटे एमआयडीसी ही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती लोटे औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष राज आमरे यांनी दिली। नेमकं प्रकरण काय आहे? गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये मान्सून हा लांबणीवरती गेल्यानंतर पाणी टंचाई संपूर्ण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्याचा मोठा फटका आता लोट्यामधल्या एमआयडीसी वरती पडलाय। गेल्या काही तासांमध्ये लोट्यातली महत्त्वाचा मानला जाणारा घरडा प्लॅन, ह्या घरडा प्लॅनमधल्या काही जे प्लॅन्ट आहेत ते आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। सोबतच लोट्यातल्या अशा नामांकित कंपन्या ज्या 9 कंपन्या आहेत त्या देखील आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठिकाणी असा उपस्थित होतो की या लोटे एमआयडीसी मध्ये काम करणारे स्थानिक नागरिक असतील, बाहेर येणारे नागरिक असतील, यांच्या देखील पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। एकीकडे उद्योग मंत्र्यांनी स्टेटस ठेवले शिवसेना फुटीनंतर, एकीकडे उद्योग मंत्र्यांनी मोठमोठे गार केले गंमतमध्ये स्टेटस चर्चेत असताना आता त्यांच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा लोट्यातल्या ज्या मेन कंपन्या आहेत ह्या बंद पडतात तेव्हा ते नेमकं काय करणार याच्याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष राहिलेलं आहे। औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष राज आमरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय की जर पुढील 48 तासात पाणी पुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर लोटे एमआयडीसीतील प्रमुख उद्योगांसह 9 मोठ्या कंपन्यांना शटडाऊन करावं लागू शकतं। एमआयडीसी मध्ये पाण्याचा एकही थेंब येत नाहीये आणि त्यामुळे एकदम गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने कोयना धरणातल्या अवजलावर वाशिष्ठी नदीमध्ये पाणी सोडलं जातं आणि त्या वाशिष्ठीमध्ये एमआयडीसीचं पंपिंग स्टेशन आहे वालोपे येथे। तिथून पाणी लिफ्ट केलं जातं आणि ते एमआयडीसी मार्फत लोट्यातील सर्व उद्योजकांना आणि परिसरातील जवळजवळ 17 गावांना या एमआयडीसीच्या योजनेवर पाणी पुरवठा केला जातो। गेले काही दिवस धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी सोडलं जात नाही आहे नदीमध्ये आणि नदीमध्ये पाणी नसल्यामुळे एमआयडीसीने पाणी सोडण्यास हतबलता दाखवली आणि सर्वांना एक नोटीस दिली आहे की त्या नोटीसमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही आता तुम्हाला पाणी उद्योगांसाठी देऊ शकत नाही, तरी अनिश्चित कालावधीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहील, सहकार्य करावे। अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि सहकार्य करावे म्हणजे काय? ही औद्योगिक वसाहत प्रामुख्याने रासायनिक वसाहत आहे। शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल देणारी वसाहत आहे। जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांना रोजगार देणारी वसाहत आहे आणि अशा वसाहतीला फक्त एका पत्राने नोटिसीने असं सांगणे की आता अनिश्चित कालावधीसाठी पाणी पुरवठा बंद राहील आणि आपण सहकार्य करावे। आज गेले 5 ते 6 दिवस सगळे संपूर्ण उद्योग बंद झालेले आहेत। घरडा कंपनीसारखी मोठी कंपनी कालपासून संपूर्णपणे ठप्प झालेली आहे। कर्मचाऱ्यांना सुद्धा ले ऑफ द्यावा लागतोय कारण कंपन्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, पिण्यासाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही, वॉशिंगसाठी त्यांना आवश्यक दैनंदिन गोष्टीसाठी पाणी उपलब्ध नाही। त्याचबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती ज्या संपूर्णपणे या पाण्यावर अवलंबून आहेत, आज त्यांच्याकडे पाण्यासाठी वणवण करावी लागते, नागरिकांना पाणी उपलब्ध नाही आहे। पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना लोटे एमआयडीसीतील उद्योगांचे भवितव्य धोक्यात आलंय। प्रशासन तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवणार का की कोकणच्या औद्योगिक विकासाला मोठा ब्रेक लागणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।